नागपुर शहर में एलपीजी गैस सिलेंडर की कोई कमी नहीं है और घरेलू तथा व्यावसायिक दोनों प्रकार के सिलेंडरों का पर्याप्त भंडार उपलब्ध है। जिन लोगों ने ऑनलाइन या ऑफलाइन बुकिंग की है उन्हें घर घर सिलेंडर की आपूर्ति की जा रही है, इसलिए नागरिक अफवाहों पर विश्वास न करें, ऐसा आह्वान अन्न एवं आपूर्ति अधिकारी विनोद काले ने शहरवासियों से मीडिया से बातचीत के दौरान किया। आगे काले ने कहा कि शहर में गैस सिलेंडर की कमी को लेकर चर्चा चल रही थी और ऑनलाइन बुकिंग में तकनीकी समस्या के कारण लोगों में भ्रम पैदा हुआ था, जिसे अब दूर कर दिया गया है और बुकिंग सुचारू रूप से शुरू हो गई है। प्रशासन ने गैस एजेंसियों को अधिक से अधिक होम डिलीवरी करने के निर्देश दिए ताकि लोगों को कतार में न लगना पड़े। प्रशासन ने स्पष्ट किया है कि शहर में गैस सिलेंडर का पर्याप्त स्टॉक होने के कारण नागरिकों को घबराने या सिलेंडर की जमाखोरी करने की जरूरत नहीं है और सभी को नियमों के अनुसार गैस सिलेंडर उपलब्ध कराए जाएंगे। बघा, नागपूर शहरामध्ये तर सध्या डोमेस्टिक सिलेंडरचा तुटवडा नाही आहे आणि जेवढी आवक आहे तेवढी आवक अजून आहे आणि लोड पण कंपन्यांकडून प्राप्त होत आहेत आणि ज्यांची बुकिंग आहे प्रॉपर झालेली त्या लोकांना सिलेंडरची पूर्तता पूर्ण होत आहे, झाली पण आहे आणि जास्तीत जास्त कंपन्या ह्या होम डिलिव्हरी देत आहेत गर्दी होऊ नये म्हणून कंपन्यांमध्ये। आता काही लोकांना कसं एक सिलेंडर झाल्यानंतर त्याच्याकडे दुसरंही असतं तिसरंही असतं, त्याची पण त्यांना पूर्तता आवश्यक असतात म्हणून ते गॅस कंपनीच्या बाहेर रांगा लावतात आणि गर्दी करतात। लोकांना आमची विनंती पहिल्यापासून आहे की त्यांनी पॅनिक होऊ नये आणि वेळ जी जशी आली आहे त्या वेळेला ऑफांना सुद्धा बळी पडू नये आणि सिलेंडरची पूर्तता सिलेंडरचा स्टॉक तर आपल्या नागपूर शहरामध्ये कुठलाही अडचण नाही आहे। कमर्शियल सिलेंडरचा कसा? कमर्शियल सिलेंडर आता जेवढे जी आवक होती 1200 सिलेंडर जे नागपूर शहरामध्ये लागत होते रोजचे, त्याच्यात निश्चितच हे झाली आहे, कमी आलेली आहे आणि त्यामध्ये 100 सिलेंडर 200 सिलेंडरचा पुरवठाच सध्या जे गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट आहेत, हॉस्पिटल्स आहेत, वसतिगृह आहेत त्यांना होत आहे। केव्हापर्यंत सुरळीत होईल कमर्शियल सिलेंडरचा पुरवठा? तसं कंपन्यांचं पूर्ण आम्ही आता सगळ्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत आहे। माननीय जिल्हाधिकारी नागपूर यांनी त्यांची बैठक घेतली आणि आज उद्या पण त्यांची बैठक घेत आहे। तर त्या अनुषंगाने तेच आढावा घेतला जात आहे की हा पुरवठा कमर्शियलचा आणि डोमेस्टिकचा पूर्ण होत आहे। डोमेस्टिकचा तर पुरवठा वेळेवर आहे आणि पूर्ण आहे, फक्त कमर्शियलचाच विषय आहे। तर कमर्शियलचा पुरवठा तात्काळ सुरू होईल, लवकरात लवकर सुरू होईल आणि हॉटेल्स वगैरे सगळ्यांना वेळेवर सगळे सिलेंडर्स भेटतील। अन्न पुरवठा विभागाद्वारे अनेक गॅस एजन्सीच्या याच्यावर धाडे टाकलं जात आहे, काळाबाजारी नाही झाली त्याच्यामुळे आतापर्यंत किती तक्रारी आलेल्या आहेत किंवा काय कारवाई झाली आहे का कुठे? हां, ज्या ठिकाणी भरपूर गर्दी आहे आणि अशा ठिकाणी सिलेंडर दिल्या जात नाही आहे अशा आमच्याकडे तक्रारी आल्यानंतर आम्ही त्या गॅस एजन्सीला भेटी दिल्या, त्यांचे स्टॉक चेक केले, त्यांनी त्यांच्याकडे आवक किती होती, जावक किती होती, हे सगळ्या गोष्टी आम्ही कागदोपत्री आणि ऑनलाईन सुद्धा पाहिल्या। त्या ठिकाणी असा कुठलाही गैरप्रकार झालेला दिसून आलेला नाही। 2 ठिकाणी आधी मला वाटते अन्न पुरवठा विभागाद्वारे कारवाई ग्रामीणमध्ये झाल्या आहेत, त्यापुरती ग्रामीणमध्ये त्या कारवाई झाल्या आहेत, शहरामध्ये अजून कारवाई झाली नाही। नागपूर विभागाचा म्हणजे किती कारवाई झाली आहे आणि म्हणजे नागपूर भागात जेवढे इतर जिल्हे आहेत तिथनंही काही कारवाई झाली आहे, तिथं काही सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत? ते नागपूर विभागाच्या बाहेरचं तर तुम्हाला माननीय उपायुक्त पुरवठा जे आहेत बनसोड साहेब त्यांच्याकडून माहिती मिळेल, कारण सगळे याचे मी फक्त शहरापुरता मर्यादित आहे तेवढीच माहिती मी देईल तुम्हाला। शहरामध्ये अजून कारवाई नाही झालेली आहे। जर आम्हाला काही आढळलं तर आम्ही निश्चितच त्याला जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत कारवाई करू।